नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक आणि मालक विश्वास लचके यांचे 40 वर्षापासूनचे असलेले परम मित्र माजी नगरसेवक तथा माजी सभापती दिलीप तात्या खेडकर विश्वास लचके यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता नाशिक लोकशाही न्यूजशी बोलताना दिलीप तात्या खेडकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती दिली आहे आणि नागरिकांना उत्साहाचे स्वागत करण्याचं आवाहन केलंय। दिलीप तात्या खेडकर नगरसेवक असतानाच्या काळात कुंभमेळ्यात महापौर दशरथ आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेचे पालन करून साधू संतांसाठी दिलीप तात्या खेडकर यांनी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। साधू संतांच्या निवासस्थानी जमिनीवर चिखल होऊ नये म्हणून मुरुम टाकणे, तसेच पावसाचे पाणी लागू नये म्हणून ताडपत्री लावणे यांसारख्या अनेक सोयीसुविधा त्यांनी पार पाडल्या होत्या। या उपक्रमामुळे साधू संतांकडून त्यांच्या कार्याचं कौतुक झालं होतं। अजून काही दिवसांवरच गणेशोत्सवाचे आगमन होणार असून शहरभर आणि ग्रामीण भागात भक्तिमय वातावरण दिसू लागले। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र तयारी सुरू असून घराघरात तसेच मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक तथा माजी सभापती दिलीप तात्या खेडकर यांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात। विघ्नहर्ता गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनातील अडचणी दूर होत सुख समृद्धी लाभो आणि समाजात ऐक्य आणि सौहार्द वृद्धिंगत हो, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात। गणेशोत्सवाच्या दिवसात शहरभर विविध मंडळांकडून भव्य सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात। नागरिकांनी गणपती बाप्पाचे आगमन आनंदात आणि सुरक्षिततेने साजरे करावे, तसेच स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आपण आज दिलीप तात्या खेडकर सभापती तसेच माजी नगरसेवक यांच्या ऑफिसला भेट दिली असता त्यांनी नगरसेवक असताना कसे कार्य केले, तसेच पूर्ण भारतावर मोठे संकट आले होते म्हणजेच कोरोना काळामध्ये त्यांनी नागरिकांना कशी मदत केली हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्कार, मी दिलीप तात्या खेडकर बोलतो। येणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना अधिक शुभेच्छा मनापासून देत आहे। नाशिक लोकशाही चॅनलचं पहिलं मी अभिनंदन करतो की तुम्ही आज माझ्या घरापर्यंत ऑफिसपर्यंत पोहोचून आणि केलेल्या कामाची पावती तुम्ही मला त्याची विचारणा चालू केली आहे। तर 2000चा काळ 2002-03 पासून सुरुवात झाल्यानंतर मी प्रथम चरणी पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून कामाला सुरुवात केली। कामाला सुरुवात करत असताना नगरपालिकेचा कुठलाही अनुभव नसताना आणि माझा प्रभाग असा होता की साधारण 18 ते 20 किलोमीटरचा प्रभाग, एवढा मोठा प्रभाग होता। आणि प्रभागामध्ये काही ग्रामीण भाग जोडला गेलेला आणि काही शहरी भाग जोडलेला गेलेला, म्हणजे आता कठीण परिस्थितीत काम करताना कुठलाही अनुभव नसताना मी माझ्या जोडीला माझ्या सहकारी माझ्या मातोश्री बागुल मावशी होत्या, पुरली खोडे या मी सुरुवात केल्यानंतर कामाचा दशरथ पाटील महापौर असताना त्यावेळेस कामाचा असा धडाका लावला, त्याच्या मूलभूत प्रश्न कोणचे त्याचा अभ्यास करून आपल्या भागामध्ये ज्या अडीअडचणी कुठे यायचा। पहिल्यांदा आमच्या भागामध्ये गेल्या 30 ते 35 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता। त्या ठिकाणी पाणी 2-2 फुटाचे खड्डे करून पाणी घालायचं। मग आम्ही काय केलं, सर्वांनी विचार करून तर पहिल्यांदा हनुमानवाडीमध्ये एक जलकुंभ उभा केला। 8.5 लिटरचा पाण्याचा जलकुंभ उभा केला। जलकुंभ उभा केल्यानंतर तुम्ही आज मी त्या ठिकाणी जाऊन सर्वे करा। जलकुंभ उद्घाटनाचं उद्घाटन माननीय राज ठाकरे साहेबांच्या हस्ते भूमिपूजन केलं। आणि जलकुंभ तयार झाल्यानंतर आम्हाला अनेक जणांनी सांगितलं का याचं उद्घाटन करा पाणी, तर त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन झालेली नव्हती। आम्ही कुठल्याही प्रकारचं मनोदय डोळ्यासमोर न ठेवता त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन त्या जलकुंभामध्ये पाण्याची लाईन टाकली, मोठी लाईन नेली आणि त्याद्वारे संपूर्ण परिसरामध्ये पाणी दिलं। आजही त्या ठिकाणी तुम्ही आज आमच्या भागातील कमीत कमी 10 ते 12 हजार लोकांचा पाण्याचा प्रश्न असा आनंदी झालेला आहे। आम्ही आज असं एक समक्ष तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो का आता नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेच्या 25 वर्षाच्या काळात जे छोटे मोठे काम झाले असेल त्या ठिकाणी कोलशिला लावल्या जाते। त्या नगरसेवकाचं त्यांच्या तिकडे फोटो लावले जाते, त्यांचे नावं लागलं। तुम्हाला आज मी पुरावा म्हणून तिकडे तुम्ही जाऊन पहा, आम्ही कुठल्याही प्रकारची कोलशिला न लावता तो पाण्याच्या टाकीचा पहिला प्रश्न मिटवून आमच्या तो प्रश्न मिटवला त्या भागामध्ये। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मूलभूत सुविधा काही मखोलाबादमध्ये ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही,
रस्त्याची अडचण, मग त्या ठिकाणी पहिल्यांदा जे काम हातात घेतलं ते खडीकरणाचं ग्रामीण भागामध्ये हातात घेतलं. आणि ज्या राहत्या भागामध्ये हनुमानवाडी, क्रांतीनगर हा जो संपूर्ण परिसर आहे त्या ठिकाणी जुन्या काळात आमच्या 92 ते 97च्या काळात ज्या ड्रेनेज लाईन होत्या विटाच्या लाईनी होत्या आपल्या ड्रेनेज लाईनी, त्या भूमिगत गटारी करून त्या भागामधील संपूर्ण काँक्रीटकरण आजही तुम्ही त्या ठिकाणी जाल, क्रांतीनगर पूर्ण परिसर आहे, गल्ल्याबोळात पाण्याच्या लाईनी, ड्रेनेज लाईनी, त्याच्यानंतर काँक्रीटकरण त्या परिसरात केलेले आहे. आणि ज्याच्या अडचणी बघता त्यानंतर काही जो भाग राहतो आहे, माझा भाग होता तुम्हाला सांगतो, इकडनं पेट्रोलपासून सुरुवात केली दत्तनगरच्या टोकापासून, तर इकडनं आशुमेधपासून तर संभाळण्याचं ऑफिस डायरेक्ट हमालनगरपर्यंत इतका भाग त्या संपूर्ण परिसरामध्ये जिकडे गरज असेल, विद्युत पोलांची गरज असेल, ड्रेनेज लाईनची गरज असेल, अशा अनेक प्रश्न आम्ही त्या ठिकाणी गंभीरतेने मंजूर करून महापौर साहेब असताना त्यांच्याकडून कामाच्या धडाका लावून मी माझ्या जोडीला सहकारी चांगले वागोल मावशी होत्या, इतके कामात 5 वर्षे कालांतराने कशी गेले ते कळाले नाही. आणि तो जो कामाचा काळ होता माझा, त्याच्यानंतर 2006-07पर्यंत त्या पिरियडमध्ये आमच्या हातून एक कुंभमेळा आला दशरथ पाटील महापौर असताना. त्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा आमच्या हातून एवढी सेवा घडली आपल्याला भगवंताच्या कृपेने. तो एक आपल्याला संधी मिळाली, त्या संधीचा पूर्ण जे आखाडे राहायचे त्यामध्ये महापौर साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकली होती की त्यावेळेस पावसाळा होता, पाण्याची गंभीर परिस्थिती, म्हणजे खूप पावसाळा इतका जोरात होता का मंडप टाकणे, त्याच्यामध्ये मुरुम टाकणे, पाण्याच्या लाईन देणं, हे जे प्रश्न होते त्या मूलभूतसुद्धा आम्ही त्या साधू संतांना करून दिल्या त्या माध्यमातून. म्हणजे ते आता सर्व योगायोग म्हणा, तुमच्या आपल्या सहकार्यातून जी सेवा करायची जी संधी मिळाली ना, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आणि त्याच्यानंतर तुम्ही आज बी मखलाबाद साऱ्या परिसरामध्ये जाऊन सर्वे करा. आम्ही इतके कामं केले त्या ठिकाणी की 2006-07ला आमचा कालावधी संपल्यानंतर 2013 ते 2014पर्यंत कामं चालू होती. इतके कामाचा निधी मंजूर करून, आणि मी बी सांगितले, आधी केले मग सांगितले, पहिले आधी केलं आम्ही मग सांगितले. जसा तुम्ही आलात ना आमच्याकडं, म्हणजे केलेल्या कामाची याच्यामध्ये ना एकही काम असे नसेल की तुम्हाला मी ज्या कामाची जी पूर्तता सांगितलेली एक बी काम नसले, ते कसं आहे काहीतरी वावगं बोलायचं एक आणि सांगायचं एक, त्यातला मी नाही. माझा जो वारसा आहे, माझ्याकडे काय कुठला राजकीय पिंड माझ्या पाठीमागं नव्हता. एक सामान्यातला जनसेवक म्हणून काम करत आहे. आज बी तसं आहे, मागे बी तसं होतं आणि पुढे बी तसं आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर कालांतराने आता मागच्या 6-7 वर्षानंतर तुम्ही बघा भागामध्ये परिसराला कोरोना आला, आपल्या जे संकट आलं भारतात, त्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला बाप आई लेकीला विचारत अशी परिस्थिती असताना 11 नंबरचं दुकान आहे आमचं इथं मखलाबाद नाक्यावर रेशन दुकान आहे. तर त्यावेळेस कठीण परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये मी 3-3.5 महिने स्वतः तिथं उभं राहून त्या ठिकाणी पूर्ण महिलांना ते रेशन दुकानांना ते असं थोडं अंतर ठेवून त्या ठिकाणी स्वतः 3.5 महिने तिथं उभं राहून रेशन दुकानात देताना त्या दुकानदाराला आणि आपल्या भागातल्या, कारण का हातावरच्या महिला आहे, रेशन द्यायच्यानं त्यावेळेसला जवळसुद्धा येऊन देत नव्हतं. स्वतः मी तिथं थांबून 4 महिने कोरोनाची सेवा केली त्या काळामध्ये. आणि ती सेवा करत असताना त्याच्यानंतर कालांतराने मलाही कोरोना झाला. मला कोरोना झाल्यानंतर मी त्याच्यानंतर 8-1 दिवस अपोलो हॉस्पिटलला ॲडमिट होतो. त्याच्यानंतर आल्यानंतर मी म्हटलं ह्या भगवंताच्या कृपेने मला या मायाबाईंच्या पुण्याने मी बाहेर निघलो. त्याच्यानंतर मी स्वतः जिडं अशा काही केसेस असेल ना, माझा नंबर इकडे चहाची गाडी अशा क्रांती 4-5 ठिकाणी मी माझा नंबर दिला होता. म्हटलं जिडं कोणी नाही जात ना तिकडं तुम्ही मला हाक द्या, मी त्या ठिकाणी जाऊन जनतेची सेवा करायला म्हटलं. मी अशा अनेक केसेस आपल्या भागामध्ये, कोणाला ऑक्सिजन मिळून दिलं, कोणाला गोळ्या औषध नसेल, रेमडेसिवीर मिळत नसेल, जेवढं येतो प्रश्न करून आपल्या संपूर्ण नागरिकांच्या प्रयत्नाने आपण कार्यरत राहिलेलो आहे. आणि आज बी ना मी गेली 2007चं इलेक्शन झाल्यानंतर, दुसरं इलेक्शन मी लढल्यानंतर, त्यावेळेस मी माझी पडझड झाल्यानंतर मी काम थांबवलेलं नाही माझं. पण या कामाची पद्धत असताना काय होतं, एखादा चांगला कार्यकर्ता काम करत असताना त्या कामाची हे कळत नाही. म्हणून मी थोडंसं राजकीय याच्यातून बाजूला झालो आणि जनसेवा जो वसा आहे माझा, ज्या माझ्या कालखितीमध्ये मी ठरवलेलं आहे तो बंद केलेला आहे. आज मी तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात झालं मी तिकडे हजर, मला ज्या वेळेस काही माहीत पडतं आहे ना या ठिकाणी असं संकट आलेलं, या ठिकाणी जायचं आहे, अडी अडचण आलेलं आहे, ते कुठलंही काम असो, म्हणजे ते दवाखाना असो, ॲक्सिडेंट असो, रक्त वाहण्यात किंवा एखाद्याला मदत करायची असेल, जे होईल माझ्या प्रयत्नाने जेवढी मदत कराल त्यावेळेस आज मी धावून जातो. आणि माझा जो वासा घेतलेला आहे ना, यापुढे तुमच्यासारखे माझ्याबरोबर सहकार्य असल्यानंतर माझ्या हा कामाचा वासा बंद होत नाही, कारण की ती आवड लागली मला. तुम्ही माझा कालखंड बघा, मला गेल्या 1981 पासून कामाची आवड आहे.
आजपर्यंत मी कधी बी माझा देखला, आता ही तुम्ही आलात म्हणून मी तुम्हाला एक पुस्तक करायलाच कामाचं केलेलं काम सांगण्याची बद्दल. कसं होतं, एखाद्या कामाची आपण एक छोटंसं काम करायचं आणि पेपरला फोटो देऊन दाखव, तुमच्या तोंडून जे ऐकलं कामाचं कौतुक झालं याबद्दल मला खूप म्हणताना अभिमान वाटला आहे. म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्याबद्दल सर्व लोकशाहीचं लोकशाही मनाचं माझ्या परिवाराच्या वतीनं मी सर्वांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. यानंतरसुद्धा कुठल्याही काही कामाचा वासा असेल, तुम्ही मला रात्री बेरात्री कधी बी हाक द्या. तुमच्याबरोबर चॅनलबरोबर मी राहून कुठल्याही विधायक कार्याला जनसेवक म्हणून मी हजर राहील. नाशिक लोकशाही न्यूजला दिलीप तात्या खेडकर यांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.